श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी ही 9 एप्रिल ते 15 एप्रिल दर 6 महिन्याला हा सप्ताह असतो. तसेच वर्षातून 2 सप्ताह असतात. आपण गुरुचरित्र पारायणाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो, कारण सामूहिक सेवा घडते. एकदा दत्त जयंतीनिमित्त घडत असते व स्वामी पुण्यतिथीनिमित्त दुसरी घडत असते. अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असतो. यंदा 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण आहे. श्री गुरुचरित्र पारायणाचे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. गुरुचरित्र ग्रंथमध्ये असे सांगितले आहे की 7 दिवसाचे पारायणाचे उद्यापन 8व्या दिवशी करायचे असते, परंतु स्वामी पुण्यतिथीनिमित्त हे 7 दिवसाचे पारायण हे 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आहे. म्हणजेच सांगता देखील 7व्या दिवशीच होणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रातच पारायण करावे, परंतु घरापासून दूर आहे केंद्र, त्याचबरोबर घरातील काही अडचणी आहेत, लहान बाळ आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांचं करायचं आहे, तर त्यामुळे आपल्याला केंद्रात जाणे शक्य नसेल, तर काही पण समस्या असेल तर तुम्ही घरी करावे. पारायण कसे करावे त्याचे नियम अटी सर्वांना माहीत आहे, परंतु मी तुम्हाला परत आठवण करून देत आहे की गुरुचरित्राचे पारायण करतो हे आपली परमभाग्य आहे. आपल्या आयुष्यातून एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करायलाच हवे. परंतु तुम्हाला खूप इच्छा आहे पारायण करायचे, परंतु महाराजांना जेव्हा करून घ्यायचे आहे, कोणत्या पण क्षणी, कोणत्याही दिवशी, कोणत्याही वर्षी, कधी काय, हे महाराजांच्याच हातात आहे आणि तेव्हा त्यांना करून घ्यायचे असते तेव्हा ते बरोबर करून घेतात. कितीही आपली इच्छा असू द्या. करता व करविता तेच आहेत. पारायण महिला पण करू शकतात. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की महिला करू शकतात की नाही. तसं काही नाही, म्हणून मी सांगितले आहे. आपण 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळी आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे असते. का तर मनुष्य जात आहेत, कळत न कळत काही ना काही गोष्टी चुका घडत असतात. आपल्या मनात एवढे आपले मन पवित्र नाही की सात्विक नाही की विचार येत नाहीत, काही पण विचार वगैरे येतात, त्याचे दोष आपल्याला लागू नयेत. त्यासाठी आपण संध्याकाळी रोज 7 दिवस गुरुचरित्र पारायण करत असताना श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. जर तुम्ही केंद्रात करत असाल पारायण तर केंद्रामध्ये करू शकतात, नाही तर घरी करत असाल तर घरी श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यामध्ये काही खूप महत्त्वाचे नियम आहेत, आपल्या रोजच्या जीवनातील आहेत. काही विशेष असे नियम नाही आहेत की तुम्ही म्हणाला रे आता कोणते नियम आहेत वगैरे, पण आपल्या रोजच्या जीवनातील आहेत, परंतु साधे व सोपे आहेत. पहिला नियम म्हणजे ब्रह्मचार्याचे पालन करणे खूप खूप जरुरी आहे. मांसाहार वर्ज्य करायचा आहे. या 7 दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर कांदा लसूण न खाणे. बाकी खूप काही नियम नाहीत. यात काय खावे व काय खाऊ नये, तर बटाटे खाऊ शकतात, उपवास असेल तर खिचडी खाऊ शकतात, भात कांदा लसूण खायचे नाही, बाकी सर्व खाऊ शकतात. चहा पिऊ शकतात, ताक पिऊ शकतात, दही खाऊ शकतात. पर अन्न कडकडीत वर्ज्य करावे. तुम्ही शेजाऱ्यांचं खायचं नाही, घरातील आई बहीण वगैरे कोणी बनवत असेल त्यांचं खाऊ शकतात, परंतु पर अन्न वर्ज्य करायचे आहे. भेंडीची भाजी खाऊ शकतात, गिलक्याची भाजी खाऊ शकतात, दोडका कोबी फ्लावर मेथी पालक बटाटे खाऊ शकतात. एकादशी आली किंवा प्रदोष आला तर साबुदाणा तुम्ही खाऊ शकतात, काही अडचणी नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांडणी. मांडणी कशी करावी, तर ग्रंथ हा 7 दिवस हलू नये. बरेच जण काय करतात, वाचून झाले की उचलून ठेवतात, तसे करू नका. सतत ग्रंथाला हात लावू नका. ग्रंथ दिवसभर हलवायचा नाही, तसाच ठेवायचा आहे. ग्रंथ तुम्ही चौरंग किंवा पाटावर ठेवू शकता, परंतु हलवू नका. लाल पिवळा केशरी रंगाच्या पिसामध्ये तो ग्रंथ झाकून ठेवावा. गुरुचरित्र ग्रंथ कधीही उघडा ठेवू नये. जर तुम्ही पारायण वगैरे करत नसाल तरी असा जो नेहमी ठेवतात तसा उघडा ठेवू नये. पारायण करत असताना पण व झाल्यावर पण तसेच ठेवू नये. पिसामध्ये झाकून ठेवावा. गुरुचरित्र ग्रंथ नेहमी झाकून ठेवावा. तुम्ही पारायण करत असो किंवा नसो पण झाकून ठेवावा. आता आपण गुरुचरित्र ग्रंथ कधी वाचू शकतो, ब्रह्ममुहूर्त ते दुपारी 4 वाजेपर्यंत, परंतु 12 ते 12:30 या दरम्यान तुम्ही वाचन करायचे नाही. हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. आता आपण पर अन्न वर्ज्य करायचे आहे. आपण माहेरी आहोत तर चालेल का, तर काही हरकत नाही. ते आपण
अन्न खाऊ शकता. माहेरी देखील माहेरी असाल तर पारायण पण करू शकता. आता हे पारायण करत असताना अचानक सूतक आले तर तो ग्रंथ तसा ठेवायचा नाही, तर गुरुजींना बोलावून पारायण पूर्ण करून घ्यावे. श्री स्वामी सारामृतमध्ये काही अडचण आली, मासिक पाळी आली तर आपण 4 दिवस थांबतो, त्याच्यानंतर पुढचे अध्याय कंप्लीट करतो. परंतु गुरुचरित्र पारायणामध्ये तसे चालत नाही. 5 दिवस स्किप करून आपण जसं सारामृत स्वामी सारामृतमध्ये करतो तसं गुरुचरित्र पारायणात तसे नाही. ते 7 दिवसाचे असते, ते स्किप न करता येत नाही. जर आपण पारायण करत आहोत, घरात कोणाला मासिक धर्म आला असेल तर सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडावे व त्या व्यक्तीच्या हाताचे आपण अन्न खाऊ नये. पारायण चालू असताना आपण कोणाच्या दहाव्याला मोतीला जाऊ नये. त्याचबरोबर लग्न कुठे असेल जाऊ शकतात, परंतु तिथले अन्न खायचं नाही. त्याचबरोबर गादीवर झोपायचे नाही, डाव्या कुशीवर झोपावे. बरोबर काही ना काही तुम्हाला अनुभव नक्की येतील. ग्रंथाला न चुकता सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा, दीप धूप दाखवावी. गुरुचरित्र पारायण चालू असताना नित्यसेवा चुकू नका. नित्यसेवा हे करत बसा. अशा प्रकारे हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.